बॉडीचा वास येत नाहीये म्हणजे खरं टेन्शन नाहीये. गोपाळ, अरे काय चाललंय लगा? बास कर जरा. अरे वाट लागेल तुझी एक दिवशी. अरे आमचा देव माणूसच गेल्यावर आम्ही काय करायचं रे? काय काय चाललंय माझं? अरे का रातचं इसरला काय सगळं? अरे पार रातचं येऊन दुकानात बसतोयस ती. तुला काय वाटलं आम्हाला चढले म्हणजे आमच्या काहीच लक्षात येणार नाही? अरे नशेत बी आमचं सगळीकडे लक्ष असतंय. दादा, आम्हाला सगळं माहिती तुझं काय चाललंय आणि काय नाही ते. काय माहितीये? अरे बाबा हेच की तुला लय कष्ट करायचंय आणि लय पैसा कमवून आप्पाचं कर्ज फेडायचंय, बरोबर? हा लगा तुझ्यासारखा पोरगा का नाही सगळ्यांना मिळू बघ. अरे वय बाबा सगळ्यांना मिळो, पण एवढं बी कष्ट करू नको की तुझी एका पॉइंटला हालत माझ्यावानीच व्हायची. हा अरे लगा कसं वाटेल लगा ती पहिलवानाचा पोरगा काडी पहिलवान. चिपऱ्या अरे लगा तुझ्या एवढं कष्ट आम्ही केलं असतं का नाही गावात बंगलं बांधलं असतं बंगलं. अरे रोज दारू पेलो असतो, ती बी क्वार्टरनी नाही खांब्यानी, ती बी इंग्लिश. नाही खरंय खरं तुझं तू केलंच असतं हे. मग तू करायलाच पाहिजे खरं तर. पण काय आता आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा असेल, सगळ्या घराला सुखात बघायचं असेल तर एवढे कष्ट केलेच पाहिजे, नाही का? चालायचंच. हा खरंय खरंय खरंय. ए मंग्या, अरे कुठे चाललंय? अरे नाही ती सामान आणून ठेवलं होतं ना, म्हणलं फर्निचर घेतलं का नाही करायला बघायला गेलो तू. हा ते नाही घेतलं अजून. ते जे कारागीर माणसं आहेत ते दुसऱ्याच कामात बिजी आहेत. आणि तू त्याच्यावर जाडून बसलाय वे. अरे तू मला फोन करायचा ना. अरे आपल्या ओळखीत बाकीचे आहेत ना कारागीर, लगेच फोन लावतो. ए नको नको फोन नको लावू. काय झालंय, जी कारागीर मी सांगितलं का ना ज्या कारागिरीला, त्यांना ऍडव्हान्स बी दिलाय. मग आता काय गोचित झाली सगळी. गोपाळ, बॉडीचं काय झालं? कसली बॉडी? सुधाकर शोधतो ना कसली तरी बॉडी. काय बोलला का तुला? तू नाही, आमचा सुधाकर दादा कसलाय माहिती का नाही तुला आधीच? माझ्याशी नीट बोलत नाही. त्यात तो पोलिसाचं सांगून काम करतायत होय. त्यांचं सगळं गुप्तपणे चालू असतं. अरे काय चाललंय काय लागा हे आपल्या गावात? काय डाउनलोडिंग काय मला काय कळणच गेले. ती बॉडी कुणाची आहे हे कळ नाही, ती कुणी ठेवली ती कळ नाही, कुठे ठेवली कळ नाही. अरे कुणी मारलंय ही बी कळ ना, का मारलंय कुठं कसं मारलंय ती बी कळ ना. काय चाललंय गावात काय मला काय कळ नाही. अरे काय अरे ही कळा ना ती कळा ना. तू काय बोलते ते आम्हाला कळा ना. नाही तर काय. मी काय म्हणतोय मग घ्या, नको जास्त लोड घेऊ. तू जरा शांत राहा. पोलीस आहेत बाबा, ते त्यांचं काम करतात. ते काढतात शोधून कुणी केलंय, काय केलंय, कधी केलंय. तू नको लोड घेऊ. तसं बी ज्या माणसानं चुकीचं काम केलंय का नाही, एक ना एक दिवस पोलीस त्याला शोधून काढणारच. जे अब्बा, आता कसं बोलला बघ माझ्या मनातलं एकदम. तुला सांगतो गोपाळ, मला ती खून एकदा सापडू दे. पोलिसाच्या आधी मीच रिक्षा घालणार आहे त्याच्या अंगावर. आणि मी तर दाढी मिशा काढून त्याची गाडावरनं मिरवणूक काढली का नाही, मंगेश शेट नाव नाही सांगणार. तुम्हाला टाइमपासला कोण भेटलेलं नाही बहुतेक. सकाळपासून मीच भेटलोय का रे? काम धंदे नाहीत का तुम्हाला? आहे की काम? एकाला बसवलंय त्या वापेच्या मुसनीत तोंड घालून आलो म्हणलं लगेच. आणि किती वेळ झाला त्याला? झाला की अर्धा पाऊण तास झाला. अर्धा तास? अर्धा तास? अयो, अरे जळलं बिळलं असेल त्याचं तोंड, मला जायला पाहिजे. काय काय आपलं काय रिक्षा ऐकली का? नाही मी जरा भाडी मारून येतो 2-3. पोलीस आर्याच्या डेड बॉडी पर्यंत पोहोचण्याआधी मला त्या बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. देवी सिंग, पटापट काहीतरी केलं पाहिजे.
आपण इथं का आलो या संदर्भात कोणाला काहीच कळतं कामा नये. हो. नमस्कार. पुरवली ग्रामीण पोलीस स्टेशनमधून आलो. मगाशी एका व्यक्ती संदर्भात चौकशी केलेली. ती व्यक्ती इथंच ॲडमिट आहे ना? सर, तुम्ही चौकशी केलेल्या नावाची कोणतीही व्यक्ती ते ॲडमिट नाहीये. आहे. एकदा नीट चेक करा. ओके सर. सर, अशी कोणतीच व्यक्ती ते ॲडमिट नाहीये. अहो कसं शक्य आहे? आमच्याकडे पक्की माहिती आहे. एकदा नीट चेक करा तुम्ही. सर, तुमच्या समोरच तर चेक केलं. खरंच अशा नावाची व्यक्ती ते ॲडमिट नाहीये. सुधाकर, कदाचित आपल्याला चुकीची माहिती मिळाली. चल. काय झालं? नाही, यांना कदाचित नाव माहिती नसेल, दुसऱ्या नावाने ॲडमिट असेल. पण ते आपल्याला कसं? ही व्यक्ती इथं ॲडमिट आहे का? हो, हे इथेच ॲडमिट आहेत. यांची ट्रीटमेंट चालू आहे, पण यांचं नाव अजून कोणालाच माहिती नाही. या व्यक्तीला इथं कोणी ॲडमिट केलं? माहीत नाही सर. ॲक्सिडेंटची केस आहे. मी प्रोसिजर कंप्लीट करेपर्यंतच ती व्यक्ती निघून गेली. कुठे ही व्यक्ती? सर, फर्स्ट फ्लोअर. हॅलो, तुम्ही त्या पेशंटसाठी आलात ना? हो. तिकडे येतो, या माझ्यासोबत. बरं झालं या पेशंटला शोधत कोणीतरी आलं. म्हणजे आम्ही लोकल पोलीसमध्येही चेक केलं होतं, पण पेशंटशी मॅच होणारा एकही फोटो त्यांच्या मिसिंग कंप्लेंटमध्ये नव्हता. इथंच तर तू साकीत. तुम्ही ओळखता का याला? आमच्या साहेबांच्या ओळखीचं आहे. मध्ये अचानक एक दिवस गायब झाला, आज सापडला. फारच उशीर केलात तुम्ही शोधायला याला. बिचारा हा महिनाभर इथंच आहे. काय महिना? अहो कसं शक्य आहे? अहो कसं शक्य म्हणजे काय? बरोबर महिन्यापूर्वी याला इथे ऍडमिट केलं गेलं. हा इथं महिना झाला आहे. मग आर्याताईंसोबत कोण आहे?